बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाची एक तासाभरापासून सध्या चर्चा सुरू आहे। शरद पवारांसह प्रतिभा पवारही या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। पार्थ जय या दोघांसह युगेंद्र पवारांची देखील बैठकीला उपस्थिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? विलनीकरणासंदर्भात ही चर्चा असू शकते का? कारण आज पुन्हा पवार कुटुंबामध्ये चर्चा सुरू आहे। नक्की आपण जर पाहिलं तर गेल्या 1.5 तासापासून चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये आता पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही दाखल झालेले आहेत। विद्या प्रतिष्ठानचे जे ट्रस्टी आहेत ते सर्व ट्रस्टी यांची ही मीटिंग गेल्या 1.5 तासापासून सुरू आहे। यामध्ये अजित पवारांच्या स्मारकासाठी 2 जागा ज्या आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी एका जागेवरती जागा जी आहे ती फायनल होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातही या बैठकीमध्ये निर्णय काही होऊ शकतो अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसापासून 8 दिवसापूर्वी अजित पवारांचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ह्या चर्चांना थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो पवार कुटुंबियांकडून या बैठकीमधूनही केला जाऊ शकतो, कारण की अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण जे आहे ते सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतंय। घात झालेला आहे का, अपघात झालेला आहे का, अनेक तर्कवितर्क सुरू आहेत। जोपर्यंत पवार कुटुंबियांकडून काही माहिती समोर येत नाही तोपर्यंत याच्यावरती बोलणं उचित ठरणार नाहीये। मात्र आता पवार कुटुंबीय जे आहेत सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे येत्या काही काळात स्पष्ट होईलच पवार कुटुंबियांकडून कोणी काही अधिकृत माहिती देतंय का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय।